जय शिवराय मित्रांनो. तर मी तुमचा लाडका ब्लॉगर मिस्टर पाटील आणि आपण आज आलेले पियुष भाऊंसोबत त्यांच्या भाच्यांना घेऊन. त्यांच्या भाची इथे मस्त खेळताय. तो एक तिकडे उड्या मारतोय. तर मित्रांनो आज आपल्याला जायचं होतं पियुष भाऊंच्या भाच्यांना घेऊन लांडोरखोरी पार्कला. तर काय काढली मस्त आपली गाडी, चार्जिंगची गाडी, आणि निघाली लगेच जायला. पियुष भाऊंचे भाचे होते आपल्यासोबत. म्हटलं आता चला एक ब्लॉग बनवून घेऊ छोटूसा. मग काय निघाले गाडी काढून लांडोरखोरीच्या रस्त्याला. मस्त रस्ता एकदम भारी होता. मग लांडोरखोरी पोचले. लांडोरखोरी पादावर म्हटलं 2-3 व्हिडिओ काढून घेऊ. व्हिडिओ काढले. पाय बदक कसे होते पाण्यात, एकदम मस्त दिसत होते. हा होता आमचा छोटा डॉन. हा नुसता पुढे पुढे चालायचा. थोड्यात पियुष भाऊचा वाचा आणि पाणी पाणी. मग लगेच आणली पियुष भाऊंना बाटली. भाचे लागले खेळायला. पागाला खेळतो घसरकुंडी. अरे पडला रे म्हटलं. पियुष भाऊ पागाची तयारी करताय मस्त एकदम. काय हा पागा पळत होता एकदम भारी एकदम. आणि थांबा मी चढतो म्हणे. पण भाऊकडनं काही चढत नव्हतं. भाऊ म्हणे जाऊ तर दुसरी घेतो म्हणे, मी दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणे. अरे पयाला दुसऱ्या ठिकाणून इकडून चढतो म्हणे. मी चढला वरती जायला लागला. काय घराघर चढला वरती. मग पियुष भाऊ चाललं रे म्हणे, तुमचे फोटो काढतो म्हणे मी. भाऊ मस्त एकदम फोटोग्राफर बनून फोटो काढत होते. मग आले मस्त झोका खेळायला. भाऊ म्हणे थांबा म्हणे, मी झोका देतो म्हणे त्यांना, माझी व्हिडिओ घ्या. म्हटलं चालेल ना भाऊ, घेतो ना. मग भाऊ वापस बदक पाहायला आले आम्ही इकडे. भाऊ लगेच भाच्यांच्या फोटो काढायला लागले. थांबा रे म्हणे, मी तुमचा फोटो काढतो. पण भाज्याला यावली, भाज्यामध्ये जाऊन टाकताय पा कशा बोलताय. भाऊ काही 2 शब्द तुमच्या भाच्यांसाठी. अरे त्रास देत आहे भाऊ, काय ऐकून घ्यायचं मला नाही यांचं. काय करताय तिकडे, काय करताय? चढताय भाऊ, 2 त्यांची खेळताय ते. पियुष भाऊ म्हणे मी बी खेळतो म्हणे त्यांच्याजवळ शिसवा. म्हटलं खेळा ना भाऊ. मग भाऊ बी बसून गेला मग खेळायला. भाऊ एकदम खेळतो तेवढ्यात त्या भाऊचा वासा म्हणे वापस चढतो म्हणे. मी पागासा चढतो डॉन धाम जाऊन. पागासा चढत होता एकदम भारी चढला. म्हटलं वा रे बेटा शिकला बा. सांगा म्हणे पुढे ना म्हणे, पुढे व्हिडिओ काढा म्हणे. तर म्हटलं इकडून उतर नाही म्हणे, गोलीच्या रुंद करतो. म्हटलं उतर भाऊ. मग घरी जाता भाऊ थकून गेला का कसा डुलक्यात होत होतं. मग लगेच आम्ही आले पाणीपुरी खायला. त्याला म्हटलं पाणीपुरी कशी रे हो. तो म्हणे एकदम भारी झाली म्हणे, एकदम भारी लागते म्हणे, मस्त म्हणे. पागाच्या इशाऱ्या करून सांगतो. मग म्हणे गोला खाना म्हणे. म्हटलं चाल गोला बी खाऊ. मग गाडी काढली घरी.